अमरावतीचे वैभव छत्री तलावामधील पाण्याखाली येणाऱ्या जागेवर कुठलेही बांधकाम काँक्रिटीकरण करण्यात येऊ नये। सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवून वनसंपदा व वन्यजीव वाचवण्यासंदर्भात आणि पर्यावरणाची हानी थांबवण्यासंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात यावा, यासाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये अमरावती शहरातील वन्यजीव प्रेमींनी लढा सुरू केलेला आहे। अमरावतीच्या छत्री तलावाला उत्तर, पूर्व आणि दक्षिण अशा तिन्ही बाजूने वनसंपदेने समृद्ध पोहरा नावाचे जंगल आहे। या जंगलामध्ये पट्टेदार वाघ सुद्धा आढळलेला आहे। 47 बिबट, हजाराच्या वर हरिण, मोठ्या संख्येमध्ये मोर, रानगवा, कोल्हे, रानडुक्कर अशी वन्य प्राण्यांची संपदा आहे। अनेक देशातील हजारो स्थलांतरित पक्षी छत्री तलावावर येत असतात। या छत्री तलावावर पश्चिमेला अमरावती शहराच्या दिशेने बांध बांधलेला आहे। तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाने तलावाच्या जलपात्रामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण सुरू केलेले आहे। तुर्तास तलावाच्या उत्तरेस जलक्षेत्रामध्ये सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू झाले आहे। यामुळे एका दिशेने तलावामध्ये येणारे पाणी हे अडणार आहे। पोहरा जंगलातील प्राण्यांचा तलावामध्ये येण्याचा हाच मुख्य मार्ग अडवला जाणार आहे। शहराला लागून असलेल्या समृद्ध जंगलाची वाताहत करण्याचा हा एक डाव आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हजारो अमरावतीकरांचा या बांधकामाला विरोध आहे। केवळ व्यावसायिक हेतूने या जंगलावर अतिक्रमण केले जात आहे। तलावाच्या पश्चिमेला शहराच्या बाजूने तलावाचा मोठा बगीचा आहे, तो सुद्धा ओस पडलेला आहे। त्याचे सौंदर्यीकरण करण्यास कुणाचाही विरोध नाही। फक्त तलावामध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये आणि ते तात्काळ थांबवून छत्री तलाव सौंदर्यीकरणाचा संपूर्ण आराखडा प्रथम घोषित करावा। पश्चिमेला कितीही बांधकाम केलं तरी चालेल, मात्र इतर दिशेला कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नये। विकासाला कुणाचाही विरोध नाही, पण शहराला भाग्याने लाभलेले नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू नये हीच जनतेची रास्त मागणी आहे। छत्री तलावाचा नॅशनल वेटलँड स्पॉट म्हणून पाणस्थळ म्हणून सुद्धा समावेश आहे। नियमानुसार पाणस्थळ घोषित असलेल्या स्थानावरती कुठलेच बांधकाम करता येत नाही, पण जिल्हा प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवून छत्री तलावावर बांधकाम सुरू केलेले आहे। तलावामधील बांधकाम न थांबवल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सुद्धा शिवराय कुलकर्णी यांनी दिलेला आहे। शहरालगतचा छत्री तलाव वाचविण्यासाठी हा लढा सुरू झालेला आहे। प्राणी व पक्षी इत्यादी जैवविविधता नष्ट करण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे। यासाठी कुठल्याही थरावर जायचे काम पडले तरी अमरावतीची जनता डगमगणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। VCN ब्युरो, अमरावती।